गोष्ट आहे हुशियार लहान मुलगी. चला तर सुरुवात करू. सह्याद्रीच्या पायथ्याशी एक सुंदर गाव होतं. त्या गावात शिया नावाची एक लहान मुलगी राहत होती. सिया गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील शेतात मजुरी करायचे आणि आई लोकांच्या घरी कामाला जायची. घरची परिस्थिती बेताची असली तरी शिया खूप हुशार आणि मेहनती होती. सिया रोज शाळेत वेळेवर जायची. तिला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडायची. शिक्षक काही शिकवले की ती लगेच समजून घ्यायची. गावातील सगळे लोक तिच्या बुद्धीचे कौतुक करायचे. एके दिवशी गावात एक मोठा जमीनदार आला. तो खूप अहंकारी होता. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की जो माझे 3 प्रश्न सोडवेल त्याला मी बक्षीस देईन, नाहीतर सगळ्यांनी माझ्यासाठी एक दिवस मोफत काम करायचे. गावकरी घाबरले. जमीनदाराने पहिला प्रश्न विचारला, अशी कोणती गोष्ट आहे की जी वाढत जाते पण दिसत नाही? कोणी उत्तर देऊ शकलं नाही. नंतर दुसरा प्रश्न विचारला, अशी कोणती गोष्ट आहे जी आपण वाटल्याने वाढते? गावकरी पुन्हा गप्प होते. तिसरा प्रश्न होता, जगात सर्वात मोठी शक्ती कोणती? तेव्हा शिया पुढे आली. लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती धाडसाने बोलली. ती म्हणाली, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वय. ते सतत वाढत जाते पण दिसत नाही. दुसरा प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञान. आपण जितके वाटतो तितके वाढते. आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे ते बुद्धी आणि सत्य, कारण सत्य आणि बुद्धीने कोणतीही अडचण दूर करता येते. जमीनदार तिचे उत्तरे ऐकून आश्चर्यचकित झाला. त्याला आपल्या अहंकाराचा चुकीचा वाटला. त्यांनी गावकऱ्यांची माफी मागली आणि सियाला बक्षीस दिले. तसेच गावातील शाळांसाठीही मदत जाहीर केली. त्या दिवसानंतर सिया आणखी जोमाने अभ्यास करू लागली. पुढे जाऊन ती मोठी अधिकारी झाली आणि आपल्या गावाचा विकास केला. तात्पर्य, हुशारी, धाडस आणि प्रामाणिकपणा यामुळे कोणतीही अडचण सोडवता येते. वय लहान असेल तरी विचार मोठा असू शकतो. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.